विदर्भाच्या पावन प्रदेशात ज्यांनी आपल्या आचाराने, संघर्षमय विचाराने समाजाचे हृदय परिवर्तन केले, अशा आदरणीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय मम गुरुवर्य आलेगाव निवासी मोठ्या अक्का काशीचा वासू महान भाव पंथाची दक्षिण काशी असलेल्या फलटण नगरीमध्ये ज्यांनी आपल्या जुन्या विचारांच्या चाकोरीतून कैवल्यपद प्राप्त केले, अशा आदरणीय कैवल्यवासी मम गुरुवर्य बाई. महान भाव पंथाला राजकीय दर्जा प्राप्त व्हावा, ऐतिहासिक मान्यता भेटावी, कडाडी आणि धडाडीचे कर्तृत्व आणि नेतृत्व पाहून अखिल भारतीय महानुभाव परिषदेने सुद्धा महानुभाव परिषदेचं अध्यक्षपदाची धुरा ज्यांच्या खांद्यावर सोपवली, अशा आदरणीय, श्रद्धेय, परमपूजनीय कुळाच्या कवीश्वर कुळाचार्य, राजापेठ आश्रमचे संचालक मोठे बाबाजी, तसेच ते बाबा या ठिकाणी आता सध्या आज नाहीये, तर ज्यांच्या माध्यमाने मी इथे आले, त्यांनी स्त्री भी कुछ कम नाही महिला व्याकरण मालेसाठी त्यांनी स्त्रियांची निवड केली. स्त्री भी कुछ कम नाही अशी ज्यांची धारणा आहे. स्त्रियांमध्ये दोन प्रकार आहेत, एक कर्मराटेची स्त्री आणि एक दैवराटेची स्त्री. कर्मराटेची स्त्री मुलांना जन्म देते पण घडवतेच असं नाही, कारण वाकून नमस्कार सर्वच करतात पण नम्रता मात्र वेगळी असते. सर्वच माता मुलांना जन्म देतात पण घडवणं मात्र वेगळं असतं, कारण सर्व माता जन्म देतात पण सर्वच घडवतात असं नाही. ते आपल्याला स्मृतीस्थळामध्ये पाहायला भेटत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. त्या माता कशा घडवतात ते आपल्याला स्मृतीस्थळामध्ये पाहायला भेटत. त्याचप्रमाणे तसे स्त्री पण, दैवराटेची स्त्री पण जन्म देते. कशाला? शास्त्राला. दैवराटेची स्त्री जन्म देते शास्त्राला आणि समाज घडवते. काय घडवते? समाज घडवते. आमचे सर्वज्ञांनी जेव्हा उत्तरापंथी प्रयाण केलं तेव्हा पूर्ण महानुभाव पंथ गडबडला होता. तेव्हा महादाईसाने अख्खा महानुभाव पंथ पाठीवरून आणला. जेव्हा महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजीची यवनांची धाडी आली, आमचा शोकांतिका खूप मोठी आहे आमची, की आमचा पहिला लीळा चरित्र जो ग्रंथ तो त्या धाडीमध्ये हरवला. त्यावेळेला संपूर्ण महानुभाव पंथाने हिराईसाकडे धाव घेतली. तेव्हा हिराईसाने संपूर्ण लीळाचरित्र हृदयगाम्य केलेले होते. ते लीळाचरित्र, ते हृदयच महानुभाव पंथाला दान देऊन टाकलं. अशा कर्तृत्ववान आणि शौर्यवान स्त्रिया आमच्या महानुभाव पंथामध्ये होऊन गेल्या. असेच गुण आज पण आत्ताच्या स्त्रियांमध्ये आहेत आणि ते आपल्याला उदाहरण या आश्रममध्ये सुद्धा पाहायला भेटतं. तशाच आदरणीय, श्रद्धेय ज्या आहेत परमपूजनीय विजूमावशी आणि आदरणीय, श्रद्धेय, परमपूजनीय अलकाताई आहेत. त्यांचा महानुभाव पंथामध्ये व्याख्यानमालेसाठी किंवा त्यांना खूप शास्त्रावर त्यांचं प्रभुत्व आहे. अशा स्त्रिया आपल्याला आज पाहायला भेटतात. मग ज्या स्त्री आहेत पोमाईसा, चोंडाईसा, हिराईसा, महादाईसा, उमाईसा, अशा स्त्रियांचे गुण आज ह्या स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. कारण काल पण होत्या, आता समोर पण तुम्हाला 10 दिवसामध्ये अशा स्त्रिया तुम्हाला पाहायला भेटतील, की त्यांच्यातून तुम्हाला भरपूर काही घेण्यासारखं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. अशा स्त्रिया आहेत. नाहीतर स्त्रीला जी आहे मनस्मृती म्हणून स्त्री ही खरी चुलीपुढेच बरी, असं त्या स्त्रीचा मान करी आणि अधिकारी तिला चुलीपडचं करून टाकले.